आणि सामन्याला होती या ठिकाणी सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला गॅप मध्ये. हीच तर कला आहे अतुल भोईरची. क्लासिकल स्ट्रोक खेळण्यासाठी वाडेगर गावच्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याला ओळखलं जातं आणि अतुल भोईरचा ब्रँड या ठिकाणी दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. जो क्लास आहे अतुल भोईरचा तो क्लास त्याने या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती दाखवलंय. 13 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये आणि हा शेवटचा बॉल स्लॉक स्वीप देखना फटका. त्याचा जो अंदाज आहे तो अंदाज या ठिकाणी दाखवत असताना क्लासिकल स्ट्रोक बॉल चालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाची समाप्ती चौकाराने बिनगडी बाद. फर्स्ट ओव्हर मध्ये धावा जर आपण पाहिल्या तर वसूल करत असताना नितेशच्या विरोधात 17 धावा. फटका तुम्ही पहा. क्लासिकल स्ट्रोक साठी खर तर जाणला जाणारा खेळाडू. वाडेगर टीमला पडलेलं एक स्वप्न आणि त्या स्वप्नातला खर तर असा राजा जो स्वप्न साकार करून देईल टीम वाडेगर साठी. नेहमी आपण म्हणतो या मॅचला आपण लवकर फिनिश करू शकतो त्या अनुमानाने ती भागीदार आता रचत चालली आहे. फुल टॉस मागे खेळतात. स्कूपचा फटका सुंदर देखना इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. स्वतःसाठी जागा बनवली गेली फक्त दिशा देत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित दादा कारभार यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांचं स्वागत चौकाराने करत असताना अतुल भोईर. रिप्ले तुम्ही पहा. वारंवार हा फटका पाहतच राहा. फुल टॉस बॉल त्याच्यावरती फक्त बॅकलिपला खाली घेत असताना बॅटला फक्त क्रॉस केली. स्कूपचा अंदाज देखना तुम्हाला पाहायला मिळाला आणि कलात्मक त्याचा सुंदर फटका अतुल भोईरच्या बॅटमधून. आता रिव्हर्स खेळतात. तोही गॅप मध्ये बॉल. फिल्डर वळतात खूपच वेगाने. बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि जणू का रेस लागली होती फिल्डर आणि बॉल मध्ये. परंतु अखेरकार बॉलने जिंकली रेस आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ 2 इन अ रो बाय 4 अतुल भोईर. सगळे स्ट्रोक खरं तर अतुल भोईरकडे आहेत. तो इनसाइड आउट खूप चांगला खेळत असतो. तो स्कूप चांगला खेळतो. तो कव्हर्सला षटकारही मारू शकतो आणि विथ द बॅट त्याची बॅटिंग पाहणं ना एक पर्वणीच असते प्रेक्षकांना आणि ती सध्या तरी पर्वणी मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. 2 चौकाराने टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. मागे खेळतात पुन्हा एकदा. वॉड शॉट लागोपाठचा तिसरा. आजच्या दिवसातल्या पहिल्याच मॅच मध्ये चौकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज अतुल भोईर ठरला. इंडिव्हिज्युअल तोही पोहोचला 20 वरती. टीमची धावसंख्या 31-62 धावसंख्येचं टार्गेट असताना काय दुआदार फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो अतुल भोईर. एसकेटी ग्रुपचे सर्व मॅच्युअर खेळाडू. या खेळाडूकडे मॅच्युरिटी भरून. यावेळेला फटका सुंदर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अगोदरच्या बॉलवरती रिझल्ट अपोजिट होता परंतु या बॉलवरती रिझल्ट प्रॉपरली करत असताना अतुल भोईरचा पुन्हा एकदा सुंदर फटका. आणि अतुल भोईरने आतापर्यंत सुंदर बॅटिंग करत असताना 12 चेंडू फेस करत असताना 33 धावा बनवल्यात. टीमच्या धावसंख्येमध्ये फरक 50 धावा आणि 12 मध्ये अजूनही 12 धावसंख्येची गरज. अतुल भोईर खेळतोय ना त्या लय मध्ये असं वाटतं की या षटकामध्ये हा सामना फिनिश होईल. सुंदर फटका इनसाइड आउट. कव्हर्सला खेळला गेला थ्रू दी कव्हर्स आणि सुंदर फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार बाय अतुल भोईर. या खेळाडूचे स्वप्न भरपूर मोठे आहेत. या खेळाडूच्या स्वप्नामधली खरं तर ड्रीम बाईक त्याला कधी मिळेल या स्वप्नांचा तोही सध्या तरी पाठला करतोय. कारण अनेक वर्ष त्याने चौकार 10 मध्ये बनवायचे 10. रिव्हर्स खेळतात. सुंदर फटका. याच फटक्यांसाठी तर अतुल जाणला जातो आणि मागच्या मॅच मध्ये पूर्णपणे ग्राउंडिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. आणि का अतुल भोईरला म्हटलं जातं की रिंग का किंग हे तुम्हाला समजलं असेल. अगदी बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथनं मिळतोय चौकार आणि इक्वेशन 9 चेंडू आणि फक्त 6 धावसंख्येचं. चला टीम गावदेवी नानकर विनंती करेन कॅप्टनला पाठवा. ही मॅच फिनिश झाल्या लगेचच आपण 3 हाताळण्यासाठी आलाय. समोर अतुल. स्लो बॉल आणि कलात्मकतेने बॉलला वळवला गेलाय. बॉलला पाठवलं गेलाय डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 5 चेंडू ठेवत असताना पेनल्टीचा आता कदाचित फरक पडेल का. ओव्हर द विकेटने सुंदर फटका थ्रू दी कव्हर्स. फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटवरती मिडल करत असताना बॉल चालाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार.
सुंदर फटका बॅटवरती परफेक्ट. जेव्हा तो चेंडू मिडल झाला तेव्हा तुम्हाला साऊंड ऐकायला मिळाला असेल, टक असा साऊंड होता. 8 चेंडू 19 धाबा. सुंदर फटका, वॉट शॉट. हा काय देखना फटका. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट दुसरा फटका अतुल यासाठी जाणला जातो आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ने मिस्टर क्लासिकल हा नाव त्याला का दिलं गेलंय हे सिद्ध तो करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. एखादी नर्तकी जशी असते सुंदर तिला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचा फटका. थोडेसे पुढे आले थ्रू दी कव्हर्स. आता स्वीपर कव्हरला भेद देत असताना थोडासा ट्रान्स पुढे गेला आणि आपला जो अनोखा अंदाज आहे त्या अनोख्या अंदाजाने कोणालाही आपल्या मोहात पाडतील फटक्याच्या. 4 चेंडू 12 धाबा. मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला फिल्डरच्या दूरवरती आणि फिल्डर फक्त पाहत राहिले. दिमागाचा वापर, क्रिकेट विथ द ब्रेन. बॉल स्कूपच्या अंदाजाने बॉर्डर लाईनच्या बाहेर. योगीराज सरांचे असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये साप आलाय की काय, तेच त्याने दर्शवलं, परंतु त्यांना काय बिघडेल. 3 चेंडू आणि 8 धाबा. 3 चेंडू 8 धाबा. समोर लॉफ केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी हवेच्या विरुद्ध हा फटका गेला, परंतु फिल्डरच्या अगदी दूरवरती हा चेंडू राहिला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो षटकार की चौकार ते आपल्याला पाहावं लागेल आणि अंपायर्सने घोषित केलाय हा बाउंड्री. असेल त्यांच्या निदर्शनात आला असेल तर तुम्ही सांगू शकता, कारण